महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मेडतळे ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात अनोखा निषेध करण्यात आलाय. खड्ड्यात झाडे लावून प्रशासनाविरोधात अनोखा निषेध करण्यात आलाय. खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मेडतळेच्या ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखं आंदोलन केलंय. गेल्या 3 वर्षांपासून या 22 किलोमीटरच्या घाट मार्गावर मोठे खड्डे पडल्याने पर्यटक व स्थानिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून प्रवास करावा लागत आहे. शासनाला कोट्यावधींचा महसूल मिळूनही प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती न केल्यास आगामी काळात तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच विठ्ठल शिंगरे व ग्रामस्थांनी दिला. हे महाबळेश्वर मधलं पर्यटन स्थळ आहे. आम्ही मेडतळे गावामध्ये नेहमी ये जा आमचा असतो. हे आम्ही 3 वर्षापासून हे खड्ड्याचं आम्ही हे अवेअर असले आम्ही जातो, बाईकवर जातो, ह्याच्यावर जातो. उद्या ह्यामध्ये काही जीवितहानी झाली तर ह्याला प्रशासन जबाबदार आहे का? रात्रीच्या पावसाच्या ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होत आहेत, धोका भरपूर असतं आणि अशा खड्ड्यांमुळे 2 वर्षापासून 3 वर्षापासून हे खड्डे बुजवले जात नाहीत. वेळोवेळी त्यांना सुद्धा करून सुद्धा शासन इथे जागृत नाही आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी. या रोडवरती कुठल्या प्रकारचं डिवायडर नाही, साईड पट्टे नाहीत. अशा प्रकारची ही शासनाची गचाळ कारकीर्द आपल्याला समोर दिसून येते आणि या ठिकाणी लाखो रुपयाचा पर्यटक करतात. पण आता असणारे हे खड्डे हे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत असतात. पण नगरपालिका या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल घेत नाहीत. पर्यटनाला एवढं सांगणं, जर तुम्ही पर्यटकांना चांगली सुविधा दिली तरच महाबळेश्वरचं पर्यटन वाढणार आहे, त्याच्यावरती भर पडणार आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी जे खड्डे पडलेले त्याची लवकरात लवकर भरून घ्यावी. हे महाबळेश्वरची ही अशी दुर्दशा, रोड व्यवस्थित नाहीत, पर्यटकांना त्याचा किती त्रास होतोय, कोणी शासन दरबारी कोणी दखल घेत नाही त्याच्यामध्ये. तर तातडीने दखल घेण्यात यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.